हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्त. तो कर्मे करी सकाळे परिकर्म बंधा कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. या दोन ओव्यांमधून कर्म आणि ज्ञानाचा जो संबंध आहे तो 5व्या अध्यायामध्ये विशेष करून सांगितला गेलेला आहे. आणि ज्ञानी व्यक्तीची अंतरंग अवस्था आणि त्याचं प्रकटीकरण कर्माच्या साह्याने जे होतं ते कशा पद्धतीने होतं हे एक अतिशय सूक्ष्म आणि त्याच्यामुळेच विलोभनीय वाटणारं असं चित्र ज्ञानेश्वर महाराज उभे करतात. त्या सगळ्याला एक बॅकग्राऊंड आहे. मागच्या वेळेला थोडंसं आपण ते बघितलं की हा विषय आला कुठून इथे. तर मुळात अर्जुनाची इच्छा आहे की श्रेयस्कर काय ते सांग. आणि श्रेयस्कर म्हणजे काय तर ज्ञान हे त्याला पटलेलं आहे आणि ते त्याला हवं आहे. आणि त्याच्या सुदैवाने म्हणा भगवंत एकूण प्रवाह त्यांच्या प्रबोधनाचा सुरू झाल्यानंतर ज्ञानावस्थाच दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य अवस्था सांगून झाली. आणि स्थितप्रज्ञ हे अल्टिमेट लक्षण आहे हे त्यांच्या प्रबोधनातून आल्यामुळे अर्जुन पण कन्व्हिन्स्ड आहे की आता हेच प्राप्त करायचं. आणि वेगवेगळ्या अंगाने गीतेचा अभ्यास करता येतो म्हणजे वेगवेगळ्या संदर्भामध्ये. तसं भगवान श्रीकृष्णांची पण एक व्यक्तिमत्व प्रबोधन करायची त्यांची पद्धती म्हणजे एक स्वतःला हातचं राखून प्रबोधन करणं पण शक्य असतं. तसं ते करत नाहीये. ते जिथे जिथे त्यांच्या ज्या आतून मनस्वीपणे एखादी व्यक्ती बोलते तसं भगवान श्रीकृष्ण पण अर्जुनाशी संवाद साधताना कुठल्याही प्रकारचं हातचं राखून ठेवत नाहीत. ते मनस्वीपणे राग आला रागावतात बोलता बोलतात अशोच्चान नवशोच्चस्तम पार त्याला सरळ करून टाकल्यानंतर तो ज्या ज्या वेळेला लो फील करतो त्यावेळेला ते मोठ्या प्रेमाने पण त्याला अप्रोच करतात. तसं त्यांना ज्या वेळेला निष्काम कर्मयोगाचा उपदेश करायचा आहे त्यावेळेला सकाम कर्मकांडावर त्यांचा जो आतून आक्षेप आहे तो ते हातचा राखून व्यक्त करत नाहीत. ते सकाम कर्मकांडावर भरपूर टीका करतात. आणि त्याच्यावर तो भाग ज्या वेळेला येतो की दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय, की कर्मकांड म्हणजे सकाम कर्मकांड हे बुद्धियोगापेक्षा अतिशय कमी प्रतीचं आहे असं सांगून झाल्यानंतर बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फल हेतवः त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुनो. हे सगळं सांगून झाल्यानंतर त्याला हे पटत चाललंय की नाही बरोबर आहे की बुद्धियोग दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आणि बुद्धियोग म्हणजे काय तर बुद्धीच्या साह्याने तत्वाचा वेध घेणे आणि बाह्य त्याला कुठलीही अभिव्यक्ती नाही, कर्माचा कुठलाही लेश चिकटलेला नाही अंतःकरणाला, त्याच्यामधलं फलहेतू चिकटलेलं नाही. हे कळल्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन हा बुद्धियोग हाच अल्टिमेट आहे इथपर्यंत आलेला आहे. आणि तिसऱ्या अध्यायात एकदम कर्मयोग सुरू होऊन जातो. आणि चौथ्या अध्यायामध्ये पण आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पण तो कर्मयोग सांगता सांगता त्याच्यानंतर अर्जुन असा प्रश्न विचारतो की हे सगळं तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं, चौथ्या अध्यायामध्ये त्या कर्मयोगाच्या अजून काही धारणा एक्सप्लेन केल्या. आणि आधीचा जो उपदेश होता की कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे तो मागे पडून भगवंत मध्ये अवतार रहस्य पण सांगून झालं, ते सगळं झालं. आणि त्याच्यामध्ये चौथ्या अध्यायाचा शेवट करताना भगवंतांनी तस्मात अज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीनात्मनः, अंतःकरणात असलेलं जे अज्ञान संभूत अशा प्रकारचं आवरण आहे ते ज्ञानरूपी खड्गाने छिन्न कर आणि काय कर योगम अतिष्ठोत्तिष्ठ भारत, योगासाठी म्हणून मोठ्या जोरकसपणे तयार हो.
असं म्हटल्यानंतर त्याला आता कन्फ्युजन आलं की आधी तर कर्माचा संन्यास सांगितलास आणि आता हे कर्मयोग पुन्हा एकदा प्रतिष्ठापन करतोयस, तर नक्की करू काय? असं म्हणून तो 5व्या अध्याय शेवटच्या सुरुवातीचा 5वा अध्याय सुरुवात होतानाच अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू होतो की एकदा तू सांगतोयस की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचे शमससी, एकदा संन्यासाचं महत्व सांगतोस आणि दुसऱ्या बाजूला कर्माचं महत्व सांगतोस, तर ह्याच्यामधलं नक्की काय करायचं हे तू मला नीट सांग. ते नीट सांग म्हणजे कसं, तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. म्हणजे रात्री प्रवास करत असताना जसं ज्याप्रमाणे आपण आनंदात झोपतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा सकाळी जिथे गंतव्यस्थान आहे तिथे पोहोचतो, काही एफर्ट्स नाहीत, झोपूनच गेला हा, तसं तू मला तैसे सोकासना सांगडे सोपे होय, तसं काय ते एकदा सोपं सांग. एकदा कर्मसन्यास सांगतोयस, कर्मयोग सांगतोयस, ही प्रवृत्ती पण साधकाची ज्ञानेश्वर महाराज ऍक्च्युली व्यक्त करतात की श्रवणामध्ये असं होत असतं की स्वतःला काही एफर्ट्स न घेता सुद्धा ऐकता ऐकता ज्ञानेश्वरी दासबोध आमची अंतःकरणाची पातळी उल्हास पाहून त्या स्थितीला जणू काही स्पर्श करते. त्यामुळे असं वाटतं की हा हे होणार आहे, सोपं आहे असं वाटतं. त्याप्रमाणे अंतःकरणातलं जडत्व न टाकता ईश्वर प्राप्ती करून घेऊ असं जनरली आपल्याला वाटत असतं. कारण जडत्व त्याकडं ही इतक्या सूक्ष्म पातळीवर जडत्व आमच्या अंतःकरणावर काम करत असतं की त्याच्यापासून मुक्त व्हायची आमची तितकीशी इच्छा नसते, पण ईश्वर प्राप्ती मात्र व्हायला पाहिजे अशा प्रकारचा भाग अंतःकरणामध्ये असतो. तसं तो म्हणतो की जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोपे होय, तर संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमच्या शमससी यत श्रेय एतयोर एकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम. या दोघांमधलं एकच काय ते निश्चित सांग की मी काय करायचं. आणि ह्या प्रश्नाला भगवंत उत्तर देताना असं म्हणतात की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही निश्रेयस करावं, दोन्ही निश्रेयस प्राप्त करून देणारे आहेत. तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष्य. आणि त्याच्यामध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे. त्याच्यावर स्वामींनी विवरण करताना असं म्हटलंय की ते अर्जुनाला सांगत आहेत की तुझ्यासाठी म्हणून कर्मयोग हा विशेष आहे, तुझी प्रकृती बघता. म्हणून मार्ग ते दोन आहेत अशातला भागच नाहीये, एकच हा भाग पण पुढे एक्सप्लेन झालाय की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नको. एकच आहे तो मार्ग, त्याच्या अलीकडच्या भागाला कर्मयोग असं म्हटलं जातं आणि ज्ञानस्थितीमधून जे कर्म घडतं त्याला कर्मसन्यास असं म्हटलं जातं. अर्जुनाची अशी कॉन्सेप्ट आहे की, आणि जी सर्वसामान्य साधकांना तो रिप्रेझेंट करतोय, त्याप्रमाणे तो असं म्हणतोय की कर्मसन्यास असा अर्थ कर्म न करणे. कर्म न करण्याला कर्मसन्यास म्हणणं, ह्या साधारण समजुतीला गीता एक नवीन परिमाण प्राप्त करून देते आहे की त्यांना असं म्हणायचं आहे की कर्मसन्यास म्हणजे प्रत्यक्ष शरीराने कर्म करणं असं नसून ज्ञानस्थितीमुळे कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे नाहीये अशा प्रकारच्या स्थितीमध्ये प्राप्त हो. दोन गोष्टींमधला फरक भगवान सांगता आहेत आणि हा एक महत्वाचा कन्सेप्ट इथे मांडला जातोय की कोणीही कर्मयोग आचरल्याशिवाय कर्मसन्यासाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण अशा प्रकारची समजूत असते की आम्हाला ज्या ज्या काही अडचणीची वाटणारी कर्म आहेत, ज्या ज्या अडचणीच्या वाटणाऱ्या मनोभूमिका आहेत, त्या आम्ही बाजूला करू आणि आम्ही निष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होऊ. तसं होणार नाही. कारण नैष्कर्म्य अवस्था किंवा कर्म अवस्था ह्या दोन्ही प्रत्यक्ष शरीराने कुठलं कर्म चाललंय याच्याशी घेणं देणंच नाहीये. अंतःकरणातली कर्माची प्रवृत्ती किती अजून ठुसठुसते आतमध्ये, ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि ती कमी करायची असेल तर तुम्हाला नुसतं कर्म बाह्यतः टाकून नाही चालणार. तुम्हाला कर्माबद्दलची आसक्ती ही सोडायला लागेल. कर्म करत असतानाच त्याचा अभ्यास करायला लागेल की यातलं कर्तृत्वाचा भाग मी टाकून. आणि हा भाग गीतेमध्ये या अध्यायामध्ये सांगितलं गेलाय. आणि भगवंत इथे एक नवीन टर्म कॉइन करतात की नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती.
ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल द्वेष निर्माण होत नाही आणि इच्छा निर्माण होत नाही, तो नित्य संन्यासी आहे. अर्जुनाची धारणा अशी आहे की काही काळापुरता संन्यासी किंवा काही कर्मांपुरता संन्यासी आणि बाकीच्या गोष्टी ज्या आवडीच्या आहेत त्या मात्र करायच्या. ह्याला गीता फॉर नाहीये. नित्य संन्यासी. आणि नित्य संन्यासी व्हायला हवं असेल तर काय आहे, तर अंतःकरण ज्ञानस्थितीमध्ये राहायला पाहिजे. तर ते संन्यास ही अवस्था, स्वामींनी एका ठिकाणी असं म्हटलं की ती बाहेरची वस्त्र नसून संन्यास हे मनाचं वस्त्र आहे. आणि ते मनाचं वस्त्र कशाचं आहे, तर ते मनाचं वस्त्र ज्ञानाचं आहे. आणि या ज्ञानी व्यक्तीच्या स्थितीला बाह्य अभिव्यक्ती काय आहे, तरी गेली याची से न करी. जे होऊन गेलं त्याची आठवण करत नाही. आणि न पवता चाड न धरी. एखादी गोष्ट मनासारखी प्राप्त नाही झाली तर त्याच्या मागे अंतःकरण रेंगाळत नाही. जो सुनिश्चितो अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वताप्रमाणे जो स्थिर आहे. कशावर स्थिर आहे, स्वस्वरूपी स्थिर आहे. आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाची अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझे मावळ सर्व, तू तुझे ओगव आता. हे जे मागणं मागतायत स्वामी स्वरूपानंद, हे याच्यासाठीच आहे. नेयस्य नित्य संन्यासी. नित्य संन्यास अंतःकरणाला प्राप्त व्हावा. कशाने प्राप्त होईल, मी माझे मावळ सर्व, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. आपण ते विसरायचा प्रयत्न करतो आहोत की सतत तो अहंकार अंतःकरणामध्ये उमटत असतो या ना त्या स्वरूपात. स्वामी पूर्वी गमतीने असं म्हणायचे की लग्नाला गेलं कोणाच्या तरी तर कोणी आम्हाला काही विचारलं नाही, नुसतं आम्ही जेवलो आणि आलो. तर साधं कोणी काही आलात का एवढंही विचारपूस झाली नाही. अरे पण तुम्ही अक्षता टाकून म्हणे जेवूनच यायचं होतं, तेवढंच काम होतं तुमचं. तरी सुद्धा ते अंतःकरण मी आणि माझं सोडायला तयार नसतं. सर्व बाबतीत तसं ते असतं. म्हणजे आमचे संबंध, हितसंबंध, त्याच्यानंतर आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये मी हा एक सेंट्रल पॉइंट असतो. आणि मला अनुकूल असणाऱ्या गोष्टी हव्यात आणि त्या इतरांनी पण एंडोर्स कराव्या असं आम्हाला वाटत असतं. आणि त्याचा जो प्रादुर्भाव अंतःकरणावर आहे तो प्रयत्नपूर्वक काही वेळेला बाजूला टाकणं, हे कर्मयोगामधून आम्ही अभ्यास करतो आहोत. आम्हाला ते साधलेलं आहे याच्यातला भाग नाही. कधी कधी साधतं, कधी कधी नाही साधत. आणि विशेषतः ज्या गोष्टी आम्ही अगदी आमच्या अंतःकरणाला जवळच्या असतात, ज्याचा होल्ड आम्हाला अंतःकरणातून सोडवत नाही, त्या गोष्टी आम्हाला आमच्याच वाटतात कितीही काही म्हटलं तरी. म्हणून समर्थांनी पण म्हणताना माझे घर माझा संसार हे ज्या गोष्टी मांडल्यात त्याच्यामध्ये पुत्र कळत राहा आणि दारा, तुकाची मानून या थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख, असं सांगितलंय. तर मला असं वाटलं की पुत्र कळत राहा आणि दारा हेच 3 कॅटेगरी का घ्याव्यात. आई वडील वगैरे नाही त्याच्यात घेतलेले त्यांनी. कारण माणसाची टेंडन्सी अशीच असते की मी आणि माझी नेक्स्ट जनरेशन आणि माझी जनरेशन, मागच्यांबद्दल आम्हाला जबाबदारी वाटत असते पण तितकी आत अटॅचमेंट नसते. त्यामुळे पुत्र कळत राहा आणि दारा असं पुढच्याच गोष्टी ह्या समर्थांनी चिकटून असतात अंतःकरणाला किती काही झालं तरी. आणि त्याप्रमाणे आमच्या संबंधांमध्ये अंतःकरण वावरणं आणि त्याच्याशी जेवढ्या गोष्टी संबंधित आहेत तितक्यांबद्दल अंतःकरणात जो आग्रह असतो, तो आग्रह इटसेल्फ इंडिकेट करतो की मी माझे अजून अंतःकरणात भरपूर आहे. ते स्वामी माधवनाथ जे म्हणत असत की गीतेची सुरुवातच मामका पांडवा या धृतराष्ट्राच्या शब्दांनी होते की हे काय चाललंय, तर माझे आणि पांडूचं यांनी काय केलंय हे सांग. आणि शेवट जो आहे तो नष्टोमोहा स्मृती लब्ध याच्यामध्ये होतो. तर जो सामान्य माणूस असतो किंवा जो अजागरूक साधक असतो, तशी अख्खी गीता वाचून झाल्यानंतर पण मामका पांडवा काही सुटत नाही, माझे आणि त्याचे समोरच्याचे. तसं मी माझे अशी आठवण विसरले ज्याचे अंतःकरण, म्हणजे आता अंतःकरणाला सांगावं पण लागत नाहीये की हे टाकायचंय. त्याच्या अंतःकरणात तो भानच येत नाही की हे माझं अमुक गोष्ट आहे आणि अमुक गोष्ट ही माझी नाहीये. जनरली अशा प्रकारची व्यक्ती कशी तयार होईल, म्हणून ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जो ज्ञानाचा म्हणजे कर्मयोगाचा आणि कर्मज्ञानाचा संन्यासाचा जो सगळा भाग आहे
त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठल्या गोष्टी वगळायच्या, म्हणजे मी माझे हे सगळं सोडून द्यायचं, हा सगळा भाग जरी प्राधान्याने येत असला तरी मुख्य एक प्रवाह आहे, तो मुख्य प्रवाह असा आहे की आत्मसंस्था अंतःकरण ठेवायचा अभ्यास करणे. म्हणून ही व्यक्ती या पातळीपर्यंत कशी येते, तर त्याला जो आधी सांगितलेला बुद्धियोग आहे, तो बुद्धियोग आचरता आचरता अंतःकरणाची ठेवण अशी होत जाते. कोणी जर का असं म्हणू जाईल की मी विवेकाने अशा प्रकारे आता मी माझं काही करणार नाही, असं होणार नाही. एका लिमिट पर्यंतच ते राहील. त्या अंतःकरणाला सतत राहायला काहीतरी डेस्टिनेशन लागेल ना, की ज्याच्या आधारे ते सगळं सोडेल. म्हणून संतांनी सोपा मार्ग सांगितलाय की तुम्ही ईश्वरार्पण करा, सगळं ईश्वरच करता आहे असं म्हण, की ईश्वराच्या सत्तेने सगळं काही चालतंय आणि त्यामुळे माझी आसक्ती त्याच्यामध्ये नाही, असं म्हटल्यानंतर एक भावनेच्या अंगाने तरी किमान आम्ही अर्पण करायला शिकतो आणि आमचा अंतःकरणावरचा जो आग्रह असतो तो थोडा कमी होतो. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी ते हरी वेळ, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नका, असं म्हटल्यानंतर थोडंसं शांत. पण दरवेळेला ते अंतःकरण भावनेच्या अंगाने अशा प्रकारे विड्रॉ करेल असं सांगता येत नाही. कारण भावना पण आम्ही जितक्या जितक्या प्रमाणात अंतःकरणात ती राखू शकू तितक्या प्रमाणात ती राहील. त्याला एक कॉन्स्टंट प्रवाह लागेल आणि तो कॉन्स्टंट प्रवाह हा योगाचा आहे. आणि तो योगाचा कॉन्स्टंट प्रवाह राहण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची काही काही कॉन्ट्रीब्युशन आहेत या अध्यायामध्ये. तसं म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगताना हे कसं प्राप्त होईल, म्हणजे मी माझे ऐशी आठवण विसरले ज्याचं अंतःकरण वगैरे सगळं ठीक आहे, पण करावं काय लागेल? योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, जो योगयुक्त आहे, अंतःकरण पुन्हा पुन्हा स्ववर नेण्याचा जो अभ्यास करतो आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये अतिशय सूक्ष्म ध्येय हे पुन्हा पुन्हा अंतःकरणावर प्रतिबिंबित होत असल्यामुळे ह्या किरकोळ गोष्टींमध्ये जमण्याची त्याची एकूण आवड कमी होऊन जाते. आणि म्हणून त्याचा आग्रह अंतःकरणावरचे आपोआप सुटतात. म्हणून तो प्रोसेसमध्ये असला तर या गोष्टी प्राधान्याने होतात. केवळ भावनेच्या भराने तो म्हणेल की नाही नाही हे सगळं ईश्वराचं आहे, तसं ते होत नाही. थोड्या वेळाने अंतःकरण पुन्हा सगळ्या गोष्टी लिप्त घेऊन बसतं. स्वामी माधवनाथ ज्या वेळेला प्रवचनात ते असं म्हणत असत की ज्या वेळेला प्रबोधन चाललेलं आहे किंवा केंद्रामध्ये येत आहात तोपर्यंत सगळेच काही ब्रह्म असतं, पण बाहेर गेल्यानंतर चप्पल उलटी पडली असेल तर बोध पण उपडा पडतो. कारण का, तर अंतःकरण त्यावेळेला एक इलेव्हेट झालेलं असतं, पण पुन्हा ते जेवढं वृत्तीवर उठलेली आहे तेवढी ती खाली येते आणि पुन्हा इथं ती सांसारिकतेमध्ये जाते. आणि जी व्यक्ती अशा प्रकारे स्वतःला योगयुक्त ठेवायचा प्रयत्न करते कॉन्स्टंटली या ना त्या माध्यमातून, त्यावेळेला त्या प्रोसेसचा परिणाम म्हणून योगयुक्तो विशुद्धात्मा हळूहळू शुद्ध बुद्धी होत जाते. शुद्ध बुद्धी म्हणजे काय, जी स्वची जाणीव समजून घेण्याच्या प्रयत्नात अधिकाधिक अग्रेसर होते, ती बुद्धी शुद्ध. स्वामी पूर्वी असं म्हणत असत की परमार्थ साधण्यासाठी तीव्र बुद्धीची आवश्यकता नाही, शुद्ध बुद्धीची आवश्यकता, असं त्यांचं एक वाक्य आहे. की खूप जिनियस माणूस नाही लागत परमार्थाला, आवश्यकता नाही, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तो जिनियस असला तरी सुद्धा त्याची बुद्धी जर का शुद्ध नसेल, शुद्ध म्हणजे काय, तर ईश्वराचं मूळ स्वरूप सोडून दुसरं काहीही त्याला प्राप्त करायचं नाही त्याच्यापासून, अशी ज्याची बुद्धी शुद्ध होते ती बुद्धी ईश्वराचा मूळ अस्तित्वाचा वेध घेऊ शकते. आणि त्याच्यासाठी पण मग आमची काही इतकी नाहीये अभ्यास योगयुक्त आहे, पुन्हा 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 करता करता त्यातला अंतरंग मार्ग समजून जातो आणि मग योगयुक्त विशुद्धात्मा म्हणजे बुद्धी शुद्ध होते, विजितात्मा म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं, अंतःकरण जिंकलं जातं. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही, असं म्हटलंय. की अशा प्रकारे ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे त्याच्यासाठी तो परमात्मा दूर राहत नाही. स्वतःचं अंतःकरण जिंकल्यानंतर काय झालं, अंतःकरणाची वृत्ती शांत झाल्या आणि शांत झाल्यानंतर ती बुद्धी निर्वेधपणे तत्वाचा वेध घेते आणि त्यावेळेला ती अंतःकरणातली शांती सुख अनुभवल्यामुळे त्याला अंतःकरणाला पण गोडी लागते की दिस इज वर्थ डुईंग. असं कळल्यानंतर ज्यावेळेला ती व्यक्ती मग अटेम्प्ट करते त्यावेळेला सर्व हळूहळू ती ज्ञानावस्था अंतःकरणातली स्थिरावते. सर्व भूतात्म भूतात्म
कुर्वन्नपि न लिप्यते. माझ्यामध्ये ते तत्व अनुभवल्यानंतर सर्वांच्या मध्ये ते आहे हे तत्वस्वरूपाने कळतं आणि त्यामुळे आता एकच तत्व सगळीकडे व्याप्त आहे, मी पण वस्तुतः तेच आहे आणि तो अंतःकरणावर ज्ञानाचा संस्कार उमटल्यानंतर ती व्यक्ती कर्म करत असताना पण त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, जेणे भ्रांतीपासून हिरतले, भ्रांतीपासून काढून घेतले. भ्रांती काय आहे? शरीरच मी आहे अशा प्रकारची धारणा, देहच मी, हे अज्ञान, ही भ्रांती. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले. हे मूळ श्लोकामध्ये येत नाही. श्लोक एवढंच सांगतो, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय गुरुवाक्य मन धुतले. की गुरुवाक्य काय आहे? तत्वमसी. हे गुरूंकडून उपदेश घेतला, त्याच्या सह्याने मन धुतलं. मन काही कापड थोडीच आहे की ते धुतल्यानंतर स्वच्छ होईल. पण मनाला स्वतःचा असा कुठलाही रंग नाही. ज्या प्रकारच्या धारणांमध्ये ते ठेवू त्या प्रकारचं ते रंग घेतं. मलिन विचारांमध्ये तर राहिलं तर की ते मलिन होऊन जातं. तमोगुणी सान्निध्यात राहिले म्हणून सत्संगाची किंवा संगतीचं महत्व सांगितलं जातं. संगती म्हणजे काय आहे? अंतःकरणावर त्या प्रकारचे लेप आम्ही जडवून घेतो. सत्संगामध्ये काय करतो की ते धुतले जातात. गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातिले हरवनिया. आणि त्या गुरुवाक्याचा उपयोग करून घेऊन तूच ते आहेस हे म्हटल्यानंतर शिष्य पण म्हणतो, हो मीच ते आहे, सहा अहम. आणि त्याच्या साह्याने आत्मस्वरूपी घातले हरवनिया. त्याला थोडस बळजबरीने आत्मस्वरूपावर राहायला शिकवलं. म्हणून समर्थांनी पण साधकाची लक्षणं सांगत असताना बळेची स्वरूपाकार होणे या नावं साधक. अंतःकरणाला वाटत नाही स्वरूपाकार व्हावं, बळेची, विवेकाला कळते की स्वरूपाकार व्हायला पाहिजे, नाहीतर हे प्राप्त होणार नाही. त्याला साधक असं म्हटलंय. आणि मग हळूहळू करता करता जैसे तैसे संकल्पोनी काढिले. संकल्पांमधून म्हणजे अंतःकरणाच्या प्रवृत्तीमधून त्याला विड्रॉ केलं अंतःकरणाला, की सारखं विचार करू नकोस, पुढचा मागचा विचार करू नकोस, शांत बस, बी इन द मोमेंट, बी इन द सेल्फ. हे त्याला शिकवता शिकवता हळूहळू अंतःकरणाची संकल्पाची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य त्याच्यावर. त्यांनी असं म्हटलंय की हे सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, हा या बेट्या मनाचाच आहे. तर त्याला त्या गुरुवाक्याच्या साह्याने बुडवून बुडवून त्याच्यामध्ये तत्वामध्ये मारून टाकलं पाहिजे. म्हणजे तरी काय करणार? ह्या वाक्यांना ना असं छान वाटतं म्हणजे, पण म्हणजे काय करणार? स्वपाशी राहायचं, त्याला अभ्यास करायचा. आणि ते नाही म्हणतं, बाहेर जातं, बंड करतं, करू देत, हळूहळू त्याला थंड, बंड हे थंड पण करावं लागतं हळूहळू. तसं करता करता जेणे तैसे संकल्पोनी काढले, ज्याचे मनची चैतन्य झाले, ज्याचे मनच चैतन्य स्वरूप झालं, तेणे एकदिशीये परिव्यापिले लोकत्रय. तो स्वतःच्याच ठिकाणी आहे पण सर्व ठिकाणी मीच आहे अशा प्रकारचा अंतःकरणाला ज्ञानसंस्कार होऊन गेला. ज्याचे मनची चैतन्य झाले, या चरणावरच खूप चिंतन होऊ शकेल ऍक्च्युली. की मन मुळात चैतन्य स्वरूप नाहीये, मन हे जडच आहे. ते चैतन्य तत्वाच्या जवळ असल्यामुळे ते चेतन भासतं. म्हणून म्हणताना आपण असं म्हणतो की जड शरीर आहे आणि जड शरीर एक आहे आणि दुसरं म्हणजे मन आहे, बुद्धी आहे. पण मन आणि बुद्धी हे पण जडच आहेत. ते तत्वाच्या प्रकाशामुळे प्रकाशित होतात आणि अतिशय वेगाने ते व्यवहार करतं. त्यामुळे मनाला स्वतःचं चैतन्य आहे की काय असं लक्षात येतं. पण मनाला स्वतःचं चैतन्य स्वरूप नाहीये, ते पण परप्रकाशीच आहे. जसा चंद्राचा प्रकाश हा स्वतःचा नाहीये पण तो चमकतो, म्हणून चंद्र हा मनाची देवता मानली गेली आहे. पण ती परप्रकाशी आहे, सूर्याच्या प्रकाशानेच तो प्रकाशित आहे. असा आत्मसूर्य विद्यमान आहे. तो जोपर्यंत कार्यरत आहे किंवा चेतनाशक्ती जोपर्यंत आहे, मन प्रकाशित भासतं आणि तेच सगळं करतंय असं वाटतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष. तसं मन आता चैतन्यकार होता होता, स्वरूपाकार होता होता तेच चैतन्य आहे असं लक्षात आलं. दोन वेगळे एलिमेंट स्वामींनी हे एकदा खूप सुंदर, म्हणजे हा अतिशय सूक्ष्म भाग आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की माणूस असं म्हणतो की चैतन्यात मन विलीन होऊन जाईल. तर मन नावाची काही गोष्ट आता विलीन होऊन, कारण ते दृष्टांताने कुठेतरी समजवायला पाहिजे, बुद्धीच्या आकलनाच्या प्रांतात जर का यायला पाहिजे, तर आम्हाला जे रेग्युलर दृष्टांत आहेत किंवा रेग्युलर गोष्टी आहेत
त्याच दृष्टांत म्हणून वापरावे लागतात. म्हणून मग असं सांगितलं जातं की समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मिठाचा खडा पडला, मिठाची बाहुली गेली आणि ती विलीन होऊन गेली, त्याप्रमाणे त्याचं अंतःकरण पण ईश्वर तत्वात विलीन होऊन गेलं. ह्या सगळ्या आम्हाला कळाव्यात म्हणून वापरलेले दृष्टांत आहेत. पण मन आणि तत्व या दोन गोष्टी डिफरंट असल्यामुळे आणि मन हे जडाचाच एक भाग असल्यामुळे मन हे तत्व स्वरूप होऊन जात नाही, ते तत्वाचा आकार घेतं. त्याला स्वतःचा असा कुठलाही आकार नाही. ज्या प्रकारच्या वृत्तीमध्ये ते असतं त्याचा ते आकार घेत असतं. ज्यावेळेला ते विषयाचं संबंधित असतं, एखाद्याबद्दल मनात खूप राग आला, त्यावेळेला मनात नुसतं राग हे जे स्वरूप आहे अंतःकरणाचं, तेच आकार जणू काही त्याने घेतलेला असतो. तसं स्वचा वेध घेता घेता हळूहळू ते स्वरूपाकार होणे, बळेची स्वरूपाकार होणे हाच शब्द वापरलाय. ते मन त्या स्वरूपाचा आकार प्राप्त करून घेतं. स्वरूपाला कुठला आकार आहे? स्वला काही आकार नाहीये. स्वरूप म्हणजेच कॉन्शियसनेस, आणि हा ओरिजिनल कॉन्शियसनेस हा अंतःकरणावर धारण करता करता आता तो कॉन्शियसनेसचा मी वेध घेतो आहे, अशा प्रकारेही अंतःकरणाला वेगळं भान उरत नाही. कॉन्शियसनेस इज इक्वल टू माइंड असं मोमेंटरीली होतं, जे असे मनाची चैतन्य झाले मोमेंटरी. आणि पुन्हा पुन्हा ते करता करता अंतःकरण अधिकाधिक काळ तसं राहतं. त्याने एकदेशीय परिव्यापले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आता मी एक वेगळा आहे आणि मी आता कर्म करतो आहे, अमुक एक उद्देशासाठी करतो आहे, अशा प्रकारे ज्याच्या अंतःकरणात सतत त्याचं भान नसतं आणि कधी जरी आघावे तरी अकर्ता तो. करून सुद्धा त्याला हे कळलेलं असतं की हे इंद्रिय मनबुद्धीच्या सहाय्याने होतंय, मी स्वतः तत्वस्वरूप आहे, त्यामुळे हे सगळ्या प्रवृत्ती जरी होत असल्या तरी प्रत्यक्ष मी काही केलं असं नाही, माझ्या करवी ते केलं गेलं. म्हणून भगवंतांनी पण ज्या वेळेला अवतार रहस्य सांगितलं त्यावेळेला हेच सांगितलं की कशा प्रकारे तू जन्म घेतो, तर ज्या ज्या वेळेला अधर्माचं अभिभूत होतो आणि धर्माचं रक्षण करण्याची वेळ येतं त्यावेळेला मी आत्ममाया संभवामी आत्ममायया, मी मायेच्या साह्याने प्रकट होतो. मी स्वतः प्रकट होतो असं म्हटलेलं नाहीये, जणू काही मी अवतरित होतो. तसा ती व्यक्ती पण ज्ञानस्वरूपाला जितकी प्राप्त होईल तितकी अंतःकरण तिचं कर्माच्या कर्तृत्वापासून अलिप्त होत गेलं की भोक्तृत्वापासून पण ते अलिप्त होत जातं. जोपर्यंत मी केलं असं अंतःकरणात आहे तोपर्यंत मलाच भोगायचं आहे असं त्याचा भाग पण आहे. म्हणून मी भोगणार नाही असं आत्ता म्हणता येणार नाही, किंवा सुखदुःखांपासून मी अलिप्त राहीन ॲज फार ॲज पॉसिबल. पण मुळात कर्तृत्वाचा अहंकार अंतःकरणावरचा कमी व्हायचा असेल तर आधी अहमचं स्वरूप समजून घे, मग लक्षात येईल की तू कर्तृत्वाशी संबंधितच नाहीस. ते समजून न घेता केवळ विवेकाने करू बघशील, एका मर्यादेपलीकडे जमणार नाही आणि फ्रस्ट्रेशनच येईल. किती वेळ ते खेचणार मन? अंतःकरणात तर प्रवृत्ती वेगवेगळ्या येत आहेत, त्याच्यानंतर रिॲक्शन्स येत आहेत, त्याचं करायचं काय? विड्रॉ कर कम्प्लिटली, स्वस्वरूपी राहा. म्हणून या श्लोकाच्या वर विवरण करत असताना ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, सगळी कर्म ब्रह्मण्याधाय म्हणजे ब्रह्माच्या सहाय्यामध्ये आता अर्पण करणं चाललेलं आहे. तर ब्रह्माच्या ठिकाणी कसे अर्पण करणार? ब्रह्म म्हणजे काय आम्हाला माहिती आहे, ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करणं सोपं आहे, मूर्ती आहे त्याच्या ठिकाणी आमचा भाव आहे. ब्रह्माच्या ठिकाणी आमचा भावबीव काही नाही असूच शकत नाही, कारण निर्गुण तत्व आहे. अंतःकरण त्याची धारणा फार तर करू शकतं. लिप्यतेन सवापेन पद्मपत्रमिवांबसा, तो कुठल्याही ज्याप्रमाणे कमळाचं पान हे पाण्यात असून पण ओलं नाही होत, त्याप्रमाणे तोही कर्मांनी लिप्त होत नाही. ह्याचं विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आता अधिष्ठान संगती, अधिष्ठान काय आहे? कॉन्शियसनेस हे अधिष्ठान आहे. ब्रह्म असं न वापरता त्यांनी शब्द अधिष्ठान असा शब्द वापरलाय, कारण की आमच्या आकलनाच्या क्षमतेत येतं. ब्रह्म म्हटल्यानंतर आम्हाला काहीच कळत नाही, त्यापेक्षा मी म्हणजे काय हे कळतं, आणि त्या मीची जाणीव हे अधिष्ठान. आता अधिष्ठान संगती, तसं अंतःकरण ज्या वेळेला त्याच्या संगतीत राहायला लागतं, अशेषा ही इंद्रियावृत्ती आपुलालिया अर्थी वर्तता हाती. मन एका बाजूला एक अवधान स्वामी स्वरूपानंदांच्या भाषेत स्ववर ठेवलेलं आहे आणि तशा अवस्थेत दुसरी कर्म आपोआपच चाललेली आहेत. ज्याप्रमाणे ज्याला सुरुवातीला एखादी व्यक्ती गाडी शिकत असते त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्याला सांभाळायला लागतात, अवधानं सांभाळायला लागतात.
की मागून कोण येतोय, पुढून कोण येतोय, तो ब्रेक क्लच नीट पडतोय की नाही, गिअर नीट पडतोय की नाही. एकदा का ते अंगवळणी पडलं तर आतमध्ये गाणं म्हणता म्हणता पण गाडी चालवतो आणि मध्येच कोणतं आलं तर ब्रेक पण मारला जातो. आता हे काय झालंय, अंतःकरण एक प्रकारे त्या कर्मामध्ये अतिशय प्रवीण झाल्यामुळे विड्रॉ करतो, त्याच्यामध्ये त्याने लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे ज्याची अंतःकरणाची वृत्ती ही स्वस्वरूपी राहायला शिकली, त्याच्यानंतर त्याची इतर कर्म बाय रिफ्लेक्स होत असतात. जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे तितक्या पुरतं अंतःकरण बुद्धी पुन्हा एकदा संबंधित होते, झाली की ती परत विड्रॉ होऊन स्वस्वरूपी येऊन राहते. अशा प्रकारचा अभ्यास करणं हे या सगळ्याचं मूळ स्वरूप आहे. तो टाळून आम्ही केवळ ही सगळी कर्मयोगाच्या धारणा आणि मग कर्मसन्यास वगैरे हे केवळ शब्द उरतील. म्हणून हे सगळं जे सांगितलं जात आहे ते आमची वृत्ती हळूहळू स्वरूपाकार होते की नाही याचे पॅरामीटर्स काय आहेत बाह्य, तर अशा प्रकारे कर्मांनी मध्ये मन लिप्त न होणे, भावनेच्या आहारी मन अति न जाणे, ह्या गोष्टी जर का साधत असतील आणि अंतःकरणाची ओव्हरऑल पातळी किंवा टेंडन्सी शांत होऊन तरी काय करायचे त्याला स्वस्वरूपी राहायला, म्हणून मदत उपकारक अशा प्रकारची अवस्था अंतःकरणात निर्माण होणे, याला हळूहळू कर्मसन्यास असं म्हटलंय. आणि त्याचा जो मुख्य मार्ग आहे तो कर्मयोग हाच आहे. म्हणून कोणीही कर्मयोग न करता कर्मसन्यासाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही असं भगवंत म्हणतात. त्याचा हा भाग आहे. अजून आपण दीपासनी प्रकाशेपर्यंत आलोच नाही होत आपण गेली 2 भाग जो आहे, कारण डायरेक्ट ते बोलायला जावं तर ही बॅकग्राऊंड जर का अंतःकरणात स्थिर नसेल तर ते दीपासनी प्रकाशे काहीच कळणार नाही आम्हाला हे काय आहे. तसंही आम्ही कितीही प्रयत्न करायला तरी कळण्याची कठीणच आहे, कारण जोपर्यंत ती अवस्थेचा स्पर्श होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्या इमॅजिनेशनच आहेत. असुल्या तरी सुद्धा त्याला एक मार्ग आहे. म्हणून ही इज नॉट अ गिफ्टेड पर्सन की तो एक दीपासनी प्रकाशित ज्ञानावस्थेत जातोय. तोही एक मार्ग चाललाय आणि तो मार्ग मुख्यतः हा आहे की कर्मावर आसक्ती ठेवू नये वगैरे सगळं ठीक आहे. जेवढं जमेल तेवढं आम्ही करू, अर्पण करू ईश्वराच्या ठिकाणी, गुरूंच्या ठिकाणी. पण मुख्य भाग आहे की स्वरूपी राहायचा अभ्यास करू. कारण तोपर्यंत स्वरूपी राहण्याचा अभ्यास जेवढा आमचं मॅच्युअर होईल तेवढा या कर्मयोगाच्या धारणा आमच्या आचरणात येतील. आकलनात यायला काही लागत नाही. आकलनात येण्याचं काही फार मोठं नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे स्वामी विवेकानंद हे कित्येक वेळा म्हणत असत की परमार्थाची खरी तर फार काही प्रिन्सिपल्स नाहीयेत, मोजकीच प्रिन्सिपल्स आहेत. स्वामींनी पण हे 1-2दा म्हटलेलं आहे की खूप महत्वाच्या धारणा अशा 2-4च आहेत, मोजक्याच आहेत. फार काही नाहीये की तत्वस्वरूप आहे, माझं आणि ते एकच स्वरूप आहे, स्व ही त्याची जाणीव आहे, तिथे राहिलं की झालं, विषयच संपला. आणि हे समजून घ्यायला फार बुद्धी लागत नाही, समजून जातो स्टेप बाय स्टेप. पण ते झाल्यानंतर त्याचा स्पर्श अंतःकरणाला झाला तर या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. म्हणून कर्मयोग आणि कर्मसन्यास या धारणा गीतेने विशेष करून वेगळ्या रीतीने वापरल्यात. स्वामी चिन्मयानंदांनी म्हटल्याप्रमाणे रिइंटरप्रिटेशन केलेलं आहे गीतेचं, म्हणजे मूळ अध्यात्म धारणांचं गीतेने. त्याचं कारण अनेक कन्सेप्टचं केलंय. जसं आता आपण बघितलं की संन्यासाचं केलंय, यज्ञाचं केलंय, कर्मयोगाचं पण केलंय. तोपर्यंत असं समजलं जात होतं की कर्मकांड म्हणजे वेगवेगळ्या यज्ञ करणं आणि वेगवेगळ्या उपासना करणं, त्याच्या साह्याने सकाम ते न ठेवणं, निष्काम ठेवणं म्हणजे कर्मयोग. पण गीतेने त्याच्या पलीकडे जाऊन युद्धासारखं कर्म पण कर्मयोगामध्ये आणणं, म्हणजे आमची दैनंदिन कर्म पण कर्मयोगामध्ये आणणं, हे इन्क्लुझिव्हनेस गीता दाखवते. आणि त्यामुळे एक विशेष अर्थ कर्मयोग आणि कर्मसन्यास या टर्मला पण येतो. आणि तो संन्यास गीतेचा जो आहे हा ज्ञानाधिष्ठित आहे. आणि ज्ञान हे पण केवळ वैचारिक नसून अनुभूतीजन्य ज्ञान स्वस्वरूपाचं ज्याच्या अंतःकरणात येतं ती व्यक्ती संन्यस्त असते अंतःकरणाने. आणि ती प्राप्त होण्यासाठीच या सगळ्या भाग आहेत. त्याची अवस्था कशी असते, दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, तो जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणमंता अनंता, रघुनायका मागणे हे चाहता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कवी परपरात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.